रांगोळी हादरली, काळमवाडीत तरुणाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने पोटात वार करून फरार. इचलकरंजी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील काळमवाडी वसाहत गुरुवारी रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरून गेली. शुभम कुमार सादळे वय 28 राहणार काळमवाडी वसाहत रांगोळी या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास स्मशानभूमी परिसरातील मोकळ्या जागेत शुभमवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोटात खोलवर वार करताच रक्ताच्या थारोळ्यात सापडलेला शुभम जीव वाचवण्यासाठी ओरडत घरी जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वर्मी घाव लागल्याने काही अंतरावरच तो रस्त्यात कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसर सील करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. या खुनामागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून वैयक्तिक वाद, जुन्या शत्रुत्वाचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी लवकरच जेरबंद न झाल्यास नागरिकांमध्ये संताप उफाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भूमी न्यूज प्रतिनिधी रफिक मुल्ला.